तर अक्षयचा मृतदेह घेऊन निघालेली रुग्णवाहिका आता दफनविधीच्या स्थळी दाखल झाली। अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्येच होणार आहे। दफनविधीच्या ठिकाणी पोलिसांचा सध्या मोठा बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळतंय। अक्षय शिंदेचे नातेवाईक देखील या ठिकाणी आता पोहोचलेले आहे। अक्षयचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका दफनविधीच्या स्थळी दाखल झालेली आहे। अक्षय शिंदेचा दफनविधी उल्हासनगरमध्येच होणार असून दफनविधीच्या ठिकाणी पोलिसांचा सध्या तगडा बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळतंय। उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये रुग्णवाहिका आता दाखल झालेली आहे। अक्षयचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका आता पोहोचलेली आहे। अक्षयचे नातेवाईक देखील या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आहे, कारण या ठिकाणी दफनविधी करण्यास स्थानिकांनी आणि शिवसैनिकांनी विरोध केला होता। त्यानंतर पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात देखील घेतलेलं होतं। त्यानंतर मात्र उल्हासनगरच्या स्मशानभूमीतील ही दृश्य आपण पाहतोय। जेसीबीच्या माध्यमातून बुजवण्यात आलेला खड्डा पुन्हा एकदा खोदण्यात आला। पोलिसांच्या तगडा बंदोबस्तामध्ये हा खड्डा खोदण्यात आला आणि आता रुग्णवाहिका देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे। अक्षयचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झाली आणि आता अक्षयचा दफनविधी उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्येच पार पडणार आहे। तर ही काही दृश्य देखील आपण पाहतोय। रुग्णवाहिका उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये पोहोचणाराची दृश्य आहेत। मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त आणि अक्षयचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी आता जमल्याचं पाहायला मिळतंय। अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता आणि त्यानंतर मात्र आज उल्हासनगरच्या स्मशानभूमीत अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। दफनविधी या ठिकाणी पार पडणार आहे। किरण तेलगोटे आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे। अधिकचे अपडेट आपल्याला ते देत आहेत। किरण, शुभम, आताच अक्षय शिंदे याचा जो मृतदेह आहे तो रुग्णवाहिकेमध्ये आणलेला आहे आणि स्मशानभूमी जी आहे उल्हासनगरमध्ये या स्मशानभूमीमध्ये व्हॅनमध्ये हा जो मृतदेह आहे रुग्णवाहिकेमध्ये आतमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि या जात असताना व्हॅनला भाजपचे पदाधिकारी जे आहेत त्यांनी अडवण्याचा जो प्रयत्न आहे त्या रुग्णवाहिकेला केलेला आहे। मात्र पोलिसांनी भाजपच्या विरोध करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना देखील ताब्यात घेतलेला आहे आणि अक्षयचा जो मृतदेह आहे तो आता स्मशानभूमीमध्ये दफनासाठी नेण्यात आलेला आहे। किरण, सध्या त्या ठिकाणी किती पोलिसांचा फौजफाटा असल्याचं पाहायला मिळतंय, कारण आधी याच ठिकाणी मोठा राडा देखील झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। जो खड्डा बुजवण्यात आलेला होता, स्थानिकांनी जो खड्डा बुजवला होता तो खड्डा पुन्हा एकदा खोदण्यात आलेला आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। अधिकचे अपडेट अक्षय, शुभम, नक्कीच गेल्या 1 ते 1.5 तासांपासून इथं शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये राडा घातला होता आणि त्यासाठी पोलिसांनी मोजा फौजफाटा जो आहे तो इथे तैनात केला होता आणि आता स्मशानभूमीच्या समोर देखील मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांचा जो फौजफाटा आहे तो इथे जो आहे तैनात करण्यात आलेला आहे। शुभम, किरण, अक्षयचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी पोहोचले, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच त्या रुग्णवाहिकेमध्ये अक्षयचे जे भाऊ आहे आणि वडील आहेत आणि त्याची जी आई आहे ते देखील या व्हॅनमधून जाताना जे आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचे जे नातेवाईक आहेत ते या दहनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। अशा प्रकारची या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते। अगदी किरण, महत्त्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवतायत, तुर्तास धन्यवाद। तर उल्हासनगरच्या स्मशानभूमीतील शांतीनगर स्मशानभूमीतील ही थेट दृश्य आपण पाहतोय। अक्षयचा मृतदेह दफनविधीसाठी या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। शववाहिका या ठिकाणी दाखल झाली। अक्षयचे नातेवाईक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तामध्ये अक्षयचा दफनविधी या ठिकाणी केला जातोय। स्थानिकांनी मात्र तीव्र विरोध केला होता। स्थानिकांचा विरोध पोलिसांनी झुगारून आता या ठिकाणी पुन्हा एकदा कडेकोट बंदोबस्तामध्ये अक्षयच्या या दफनविधीचा निर्णय घेण्यात आला आणि जो खड्डा स्थानिकांनी बुजवलेला होता तो खड्डा पुन्हा एकदा खोदण्यात आलेला आहे। जेसीबीच्या माध्यमातून तो खड्डा पुन्हा एकदा उकरण्यात आला आणि त्यानंतर मात्र पोलिसांचं आता छावणीचं स्वरूप या संपूर्ण स्मशान